या ठिकाणी फिजिक्सचा हाय बच्चों कैसा है क्या हालचाल है हाँ इकडे लक्ष द्या आता हालचाल या ठिकाणी रोटेशनल डायनामिक्स हा आपला पहिला चॅप्टर आपण फिजिक्सचा आजच्या लेक्चर मध्ये या ठिकाणी स्टार्ट करणार आहोत. जुन्या सिलेबसला 2 सेपरेट चॅप्टर होते. एक सर्क्युलर मोशन नावाचा चॅप्टर होता जुन्या सिलेबस मध्ये. पहिला जो सिलेबस होता याच्या पहिलेचा जुना म्हणजे याच्या पहिलेचा सिलेबस. पहिला चॅप्टर होता सर्क्युलर मोशन. लक्ष द्या, पहिला चॅप्टर होता सर्क्युलर मोशन आणि दुसरा चॅप्टर होता रोटेशनल मोशन. तिसरा रोटेशनल मोशन. दुसरा काय होता मग? तर दुसरा ग्रॅव्हिटेशन होता. जुन्या सिलेबस मध्ये पहिला चॅप्टर होता सर्क्युलर मोशन, दुसरा होता ग्रॅव्हिटेशन, जो की आता काढला आणि 11व्या वर्गाला टाकला. ग्रॅव्हिटेशन 10व्या वर्गाला बी होता आणि 11वीला फिजिक्स मध्ये ग्रॅव्हिटेशन आहे. जुन्या सिलेबस मध्ये तो सेकंड चॅप्टर होता. पहिला सर्क्युलर मोशन, दुसरा ग्रॅव्हिटेशन आणि तिसरा रोटेशनल मोशन. तर यांनी काय केलं, ते ग्रॅव्हिटेशन दुसरा उचलला आणि ते 11वीला टाकला आणि पहिला आणि तिसरा या दोन्ही चॅप्टरचा एक कंबाईन चॅप्टर केला आणि त्याला नाव दिलं रोटेशनल डायनामिक्स. काय? रोटेशनल डायनामिक्स असं नाव दिलं. रोटेशनल डायनामिक्स असं नाव दिलं. आता सुद्धा आपण जे चॅप्टर रोटेशनल डायनामिक्स आहे त्याच्यामध्ये हे दोनच चॅप्टर शिकतो. पहिले आपण काही दिवस सर्क्युलर मोशन बद्दलच स्टडी करतो. काही दिवस, काही पेजेस सर्क्युलर मोशनची स्टडी आहे. दाखवू का? दाखवा सर. या ठिकाणी रोटेशनल डायनामिक्स हे बघ चालू झाला. रोटेशनल डायनामिक्स. रोटेशनल डायनामिक्स मध्ये पहिले हे असा दिसायला सिम्बॉल. सर्क्युलर मोशन दिसायली नाही, सिम्बॉल दिसायला ओमेगा. काहीतरी वरी बाण दाखवला, काहीतरी खाली बाण दाखवला. सगळ्याबद्दल डिटेल मध्ये बोलू आपण या ठिकाणी. मोशन सर्क्युलर हे इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन मध्ये हे सर्क्युलर मोशन काय म्हणाले? इंट्रोडक्शन. सर्क्युलर मोशन इज द इसेन्शियल पार्ट ऑफ आवर डेली लाईफ. सर्क्युलर मोशन हा आपल्या दररोजच्या जीवनातला इसेन्शियल पार्ट आहे. एव्हरी डे वी कम अक्रॉस सेव्हरल रिव्हॉल्विंग और रोटेटिंग ऑब्जेक्ट. दररोज आपल्या अशा रिव्हॉल्व होणाऱ्या, रोटेट होणाऱ्या ऑब्जेक्टची संबंधित. फॅन बी रोटेटच व्हायला. या ठिकाणी अर्थ मूनच्या भोवती, आपल्या अर्थ सनच्या भोवती सर्क्युलर मोशन मध्ये रिव्हॉल्वच व्हाली. इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या भोवती सर्क्युलर मोशन मध्ये रिव्हॉल्वच होत असते. तर या ठिकाणी समजा सर मी याच्यामध्ये आपला हा पेंडुलम घेतला आणि हा पेंडुलम मी असा रिव्हॉल्व केला. तर हे सुद्धा काय आहे? तर एक सर्क्युलर मोशनच या ठिकाणी एक्झाम्पल आहे. तर या ठिकाणी अशा बऱ्याच वस्तूशी आपला डेली जीवनामध्ये संबंध येतोच. असं इंट्रोडक्शन बद्दल थोडी माहिती सांगितलेली आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी दिलेला आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. पहिला पॉइंट काय दिला इंट्रोडक्शनच्या नंतर? हे इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शनच्या नंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. आता सर्क्युलर मोशन बद्दल तर तू 10व्या वर्गालाच ग्रॅव्हिटेशन मध्ये पहिलाच पॉइंट सर्क्युलर मोशन होता आणि त्या सर्क्युलर मोशन म्हणजे काय आणि त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय. तर चला ठीक आहे, आपण याच टॉपिक मधून या ठिकाणी सुरुवात करू या सर्क्युलर मोशन या टॉपिक पासूनच. तर या ठिकाणी सर्क्युलर मोशनची डेफिनेशन 10व्या वर्गालाच होती, तरी पण मी या ठिकाणी एकदा सांगतो सर्क्युलर मोशनची डेफिनेशन. या ठिकाणी आजच्या लेक्चर मध्ये आपण सर्क्युलर मोशन बद्दल डिस्कशन करणार आहोत. डायनामिक्स या शब्दाचा अर्थ काय आहे? दोन गोष्टी असतात. एक असते कायनेमॅटिक्स, एक असते कायनेमॅटिक्स कायनेमॅटिक्स आणि दुसरा असते डायनॅमिक. डायनॅमिक्स म्हणायले. कायनेमॅटिक्स मध्ये आपण मोशनची स्टडी करत असतो. कायनेमॅटिक्स मध्ये आपण मोशनची स्टडी करत असतो आणि डायनामिक्स मध्ये आपण ती मोशन ज्याच्यामुळे घडून आली त्याची स्टडी करत असतो. डायनामिक्स मध्ये आपण कॉज ऑफ मोशन, फॅन फिरायला तर कशामुळे फिरायला, कॉज ऑफ मोशन ची स्टडी आपण डायनामिक्स मध्ये करत असतो. सुरुवातीला तरी आपण या चॅप्टरचा बराच पार्ट कायनेमॅटिक्स बद्दल स्टडी करणार आहोत, म्हणजे सर्क्युलर मोशन बद्दल स्टडी करणार आहोत आणि नंतर आपण रोटेशनल मोशन डायनामिक्स बद्दल आपण अर्ध्या चॅप्टरच्या नंतर त्या ठिकाणी स्टडी करणार आहोत. तर चला या ठिकाणी चॅप्टर मध्ये जर आपण गेलो तर या ठिकाणी पहिली आहे कन्सेप्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन.
कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. आता उद्या जर क्लासमध्ये चालू झाला हा चॅप्टर तर तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकते की बाबा 10व्या वर्गाला तुम्ही ग्रॅव्हिटेशन नावाचा चॅप्टर शिकले 10व्या वर्गाला, आणि 10व्या वर्गाला सर्क्युलर मोशनची डेफिनेशन होती, आणि मग तुम्ही सर्क्युलर मोशनची डेफिनेशन काय आहे ते सांगा, असा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकते. तर या ठिकाणी सर्क्युलर मोशन, सर्क्युलर मोशन, सर्क्युलर मोशन. चलो, मी तुम्हाला सर्क्युलर मोशनची डेफिनेशन सांगतो पहिले, सर्वात पहिले, मग एक्झाम्पल सांगतो, आणि मग आपण त्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आता सर्क्युलर मोशनच्या त्याच्याकडे जाऊ. तर या ठिकाणी सर्क्युलर मोशन, सर्क्युलर मोशन बघा, दॅट इज द सर्कल, दॅट इज द सर्कल, हा सर्कल आहे. आणि हे जे काही आहे ना याला सर्क्युम्फरन्स ऑफ द सर्कल असं म्हणत असतो आपण, वर्तुळाचा परिघ. सर्क्युम्फरन्स ऑफ द सर्कल म्हणजे वर्तुळाचा परिघ. हे इथून समजा मी निघालो तर हे पूर्ण जे काय आहे तर हे काय, दॅट इज कॉल्ड एज सर्क्युम्फरन्स ऑफ द सर्कल. हा सर्कलचा सर्क्युम्फरन्स आहे. सर्क्युम्फरन्स, सर्क्युम्फरन्स ऑफ द सर्कल, सर्क्युम्फरन्स ऑफ द सर्कल म्हणजे वर्तुळाचा परिघ. सर्क्युम्फरन्स ऑफ द सर्कल म्हणजे वर्तुळाचा परिघ. आणि समजा एक ऑब्जेक्ट आहे आणि हा ऑब्जेक्ट या सर्कलच्या सर्क्युम्फरन्स सोबत असा फिरायला, गुरु 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 फिरायला. हा ऑब्जेक्ट या सर्कलच्या सर्क्युम्फरन्स सोबत असा गोल 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 फिरायला. मोशन ऑफ ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टची मोशन, मोशन ऑफ ऑब्जेक्ट. हा ऑब्जेक्ट जे आहे असा सर्क्युलर मोशन मध्ये असा गोलू 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 फिरायला. या ठिकाणी मोशन ऑफ ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टची मोशन या ठिकाणी जे आहे इथं, या ठिकाणी a motion of an object, a motion of an object, a motion of an object, ऑब्जेक्टची मोशन, a motion of an object, या ऑब्जेक्टची मोशन सर्कलच्या सर्क्युम्फरन्स सोबत असेल, ऑब्जेक्टची मोशन जर सर्कलच्या सर्क्युम्फरन्स सोबत असेल तर त्यावेळेस त्या ऑब्जेक्टच्या मोशनला सर्क्युलर मोशन असे म्हणतात. ऑब्जेक्टची मोशन जर सर्कलच्या सर्क्युम्फरन्स सोबत असेल तर त्यावेळेस त्या ऑब्जेक्टच्या मोशनला सर्क्युलर मोशन असे म्हणतात. सोबत, सोबत, अलॉंग, अलॉंग, अलॉंग म्हणजे सोबत, अलॉंग म्हणजे सोबत. सर्क्युम्फरन्स ऑफ द सर्कल म्हणजे वर्तुळाचा परिघ, वर्तुळाचा परिघ, वर्तुळाचा परिघ. आणि मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टची मोशन जर सर्कलच्या सर्क्युम्फरन्स सोबत असेल तर त्या ऑब्जेक्टच्या मोशनला सर्क्युलर मोशन म्हणतात. एखादा ऑब्जेक्ट जर सर्कलच्या सर्क्युम्फरन्स सोबत फिरत असेल, एखाद्या ऑब्जेक्टची मोशन सर्कलच्या सर्क्युम्फरन्स सोबत असेल तर त्यावेळेस त्या ऑब्जेक्टच्या मोशनला सर्क्युलर मोशन म्हणतात. मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट along the circumference of the circle is called as circular motion. That is the definition of circular motion. A motion of an object along the circumference of the circle is called as circular motion. एखाद्या ऑब्जेक्टची मोशन सर्कलच्या सर्क्युम्फरन्स सोबत असेल तर त्यावेळेस त्या ऑब्जेक्टच्या मोशनला सर्क्युलर मोशन म्हणतात. मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट कोणासोबत, सोबतला शब्द इंग्लिश मध्ये अलॉंग. सर जेवायला या, आय विल कम अलॉंग विथ माय सन. मी तुमच्या इथं जेवायला येईल, माझ्या पोरा सोबत घेऊन येईल. आय विल कम अलॉंग विथ माय सन. यासारखा अडचण नाही. अलॉंग म्हणजे सोबत. मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टची मोशन सर्कलच्या सर्क्युम्फरन्स सोबत, अलॉंग, अलॉंग द सर्क्युम्फरन्स ऑफ द सर्कल म्हणजे ऑब्जेक्टची मोशन सर्कलच्या सर्क्युम्फरन्स सोबत असेल
तर त्यावेळेस त्या ऑब्जेक्टच्या मोशनला सर्क्युलर मोशन म्हणतात. अ मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल इज कॉल्ड एज सर्क्युलर मोशन. दॅट इज द डेफिनेशन ऑफ सर्क्युलर मोशन. काय? अ मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल इज कॉल्ड एज सर्क्युलर मोशन. ऑब्जेक्टची सर्कलच्या सर्कम्फरन्स सोबतची जी मोशन आहे त्या मोशनला सर्क्युलर मोशन म्हणतात. दोनदा वाचा, लिहून टाकतो, समोर जातो. A motion of an object along the circumference of the circle is called as circular motion. A motion of an object along the circumference of the circle is called as circular motion. A motion of an object along the circumference of the circle is called as circular motion. चला, या ठिकाणी अ मोशन, कोणाची मोशन? अरे कोणाची? ऑफ एन ऑब्जेक्टची. कोणासोबत? अलॉंग दी सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. अलॉंग दी circumference of the circle. गेली लाईट. अ मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग दी circumference of the circle is called as circular motion. एकदा वाचा म्हणजे समोर जाऊ. चलो, सर्क्युलर मोशन डेफिनेशन कॉपी पेस्ट करून ठेवतो, काम आहे याच समोर, म्हणून कॉपी डायरेक्टली जमला खेळ. या ठिकाणी याला इकडं बाजूला ठेवून देतो. या ठिकाणी बघा, फॉर एक्झाम्पल सर्क्युलर मोशनचे एक्झाम्पल सर्क्युलर मोशनचे. A motion of an electron around the nucleus. इलेक्ट्रॉनची जी न्यूक्लियस भोवतीची जी मोशन आहे ती कोणती मोशन आहे? सर्क्युलर मोशन आहे. A motion of an electron कोणाच्या भोवती? अराउंड द न्यूक्लियस. समजा हे न्यूक्लियस आहे आणि न्यूक्लियसच्या भोवती इलेक्ट्रॉन फिरत असतात. या क्या बात है. कुठे रे केमिस्ट सब्जेक्ट मध्ये का? सब्जेक्ट मध्ये केमिस्ट्री मध्ये गेलो. पिरियोडिक टेबल ना, ॲटॉमिक स्ट्रक्चर कुठं आहे? टेबल घ्यायचा. हे आलं बघा. या ठिकाणी याला मूव्ह करायचं असलं तर हे ना, हे इलेक्ट्रॉन. मोशन ऑफ एन इलेक्ट्रॉन अराउंड द न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या भोवती इलेक्ट्रॉन फिरायले. अपनी अपनी दुनिया में घूम रे भाई हो. या ठिकाणी मोशन ऑफ एन इलेक्ट्रॉन अराउंड द न्यूक्लियस. आता न्यूक्लियस भोवती ही जी इलेक्ट्रॉनची मोशन आहे कोणाचं एक्झाम्पल आहे? सर्क्युलर मोशनचं एक्झाम्पल आहे. चला, या ठिकाणी मोशन ऑफ एन इलेक्ट्रॉन्स अराउंड द न्यूक्लियस इज एन एक्झाम्पल ऑफ द सर्क्युलर मोशन. या ठिकाणी अ मोशन of an electrons around the nucleus is an example of the circular motion. That is the first example. सेकंड एक्झाम्पल आपला गोलू. हे इथं गोलू. या ठिकाणी बघा, हे ऑब्जेक्ट काय केला? बांधला. बांधण्याला शब्द काय? टाईड. TIED. टाईड म्हणजे बांधणे. तुमची गाठ बांधतेत ना, तर या ठिकाणी गाठ बांधणे, टाईड. ऑब्जेक्ट काय केलेला आहे? बांधलेला आहे. ऑब्जेक्ट काय केलेला आहे? टाईड केलेला आहे. कुठे टाईड केलेला आहे? ऍट द एंड ऑफ स्ट्रिंग. या दोरीला म्हणते तर स्ट्रिंग.
आणि या दोरीच्या कुठं बांधलेला आहे? एंडला बांधलेला आहे. When an object is tied at the end of string and whirled in a motion, असा whirled केला तर याची मोशन कोणती आहे? सर्क्युलर मोशन आहे, सर्क्युलर मोशन. या ठिकाणी when an object is tied at the end of string and whirled, आणि याचा whirled केला तर हे सुद्धा कशाचं एक्झाम्पल आहे? सर्क्युलर मोशनचं एक्झाम्पल आहे, सर्क्युलर मोशनचं. या ठिकाणी सर्क्युलर मोशनचं एक्झाम्पल आहे. a motion of an object tied at the end of string and whirled सर्क्युलर मोशनचं एक्झाम्पल आहे. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची डेफिनेशन सांगतो आणि मग युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे काही काही एक्झाम्पल या ठिकाणी लिहितो आणि मग आपण कॅरेक्टरिस्टिक्स कडे जाऊ ता सर्क्युलर मोशनच्या. बाजूलाच लिहितो युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची डेफिनेशन. जी सर्क्युलर मोशनची डेफिनेशन आहे तीच युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची डेफिनेशन आहे. जी युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची डेफिनेशन आहे, जी सर्क्युलर मोशनची जशी डेफिनेशन आहे तशीच डेफिनेशन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची आहे. नॉमिनल या ठिकाणी चेंज आहे, थोडा बदल आहे. सर्क्युलर मोशन मध्ये मोशन ऑफ द ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टची मोशन ही सर्कलच्या सर्कम्फरन्स सोबत असते. सर्क्युलर मोशन मध्ये ऑब्जेक्टची मोशन सर्कलच्या सर्कम्फरन्स सोबत असते. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये सुद्धा, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये सुद्धा, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये सुद्धा ऑब्जेक्टची मोशन सर्कलच्या सर्कम्फरन्स सोबतच असते, पण ऑब्जेक्ट कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने फिरत असते. सर्क्युलर मोशन मध्ये फिरत असताना त्याची व्हेलॉसिटी प्रत्येक पॉइंटला बदलत नाही. म्हणजे इथं काहीतरी 10 मीटर पर सेकंद होती, इथं बी किती आहे 10 मीटर पर सेकंदच आहे, इथं सुद्धा किती आहे तर 10 मीटर पर सेकंदच आहे, या ठिकाणी किती आहे तर 10 मीटर पर सेकंदच आहे. म्हणजे ऑब्जेक्टची जी काही व्हेलॉसिटी आहे ती कॉन्स्टंट राहते. ऑब्जेक्ट सर्कलच्या सर्कम्फरन्स सोबत रिव्हॉल्व होत असते, फिरत असते, पण त्याची स्पीड त्या ठिकाणी कॉन्स्टंट असते, बदलत नसते. कॉन्स्टंट स्पीडनं त्या ठिकाणी फिरत असते. तर या ठिकाणी मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड, विथ कॉन्स्टंट स्पीड एवढा शब्द समोर ऍड करायचा. विथ कॉन्स्टंट स्पीड, विथ कॉन्स्टंट स्पीड. सर्कलच्या सर्कम्फरन्स सोबतच ऑब्जेक्टची मोशन असेल, पण तो ऑब्जेक्ट कॉन्स्टंट स्पीडनं फिरत असेल तर त्यावेळेस त्याला काय म्हटले जाते, त्या ऑब्जेक्टची युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हटले जाते. आणि या युनिफॉर्म सर्क्युलर मोशनला मॅक्सिमम ठिकाणी शॉर्टकट मध्ये U.C.M लिहिते. UCM म्हणजेच युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता या ठिकाणी ही मोशन सर्क्युलर मोशन होते. ऑब्जेक्टची इथं स्पीड 10 मीटर पर सेकंद होती, या ठिकाणी ऑब्जेक्टची स्पीड 15 मीटर पर सेकंद आहे, या ठिकाणी ऑब्जेक्टची स्पीड 20 मीटर पर सेकंद आहे, आणि या ठिकाणी ऑब्जेक्टची स्पीड 7 मीटर पर सेकंद आहे. आता ही ऑब्जेक्ट, हा जो ऑब्जेक्ट आहे या सर्कल मध्ये फिरणारा, याची मोशन सर्क्युलर आहे पण युनिफॉर्म नाही, कारण त्याची व्हेलॉसिटी पॉइंट टू पॉइंट काय वाली बदलायली. तर ही मोशन सर्क्युलर मोशन आहे पण युनिफॉर्म मोशन नाही. ही मोशन सर्क्युलरही आहे आणि कोणती सर्क्युलर आहे तर युनिफॉर्म सर्क्युलर आहे, कारण इथं ऑब्जेक्ट सर्कलच्या सर्कम्फरन्स सोबत रिव्हॉल्व व्हायला पण कॉन्स्टंट स्पीडनं रिव्हॉल्व व्हायला, आणि एखादा ऑब्जेक्ट सर्कलच्या सर्कम्फरन्स सोबत रिव्हॉल्व होत असेल कॉन्स्टंट स्पीडनं तर त्यावेळेस त्या मोशनला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणायचं. आणि एखादा ऑब्जेक्ट सर्कलच्या सर्कम्फरन्स सोबत रिव्हॉल्व होत असेल, फिरत असेल, पण त्याची स्पीड जर कॉन्स्टंट राहत नसेल
त्याला फक्त सर्क्युलर मोशन म्हणू शकतो आपण, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणू शकत नाही. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे काही एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी देता येतील. मॅक्झिमम तर आपलं फोकस युनिफॉर्म सर्क्युलर मोशन वरच आहे. जे काही मॅक्झिमम स्टडी करायची आहे आपल्याला या चॅप्टर मध्ये, ते प्रत्येक पार्टिकलची, सर्कलमध्ये फिरणाऱ्या पार्टिकलची मोशन आपण युनिफॉर्म मोशनच कन्सिडर करत असतो. आता या ठिकाणी मोशन ऑफ अ मून किंवा अ मोशन ऑफ एन अर्थ अराउंड द सन, अ मोशन ऑफ एन अर्थ, अ मोशन ऑफ एन अर्थ, ऑफ एन अर्थ, अ मोशन ऑफ एन अर्थ अराउंड द सन, अराउंड द सन, अ मोशन ऑफ एन अर्थ अराउंड द सन. सनच्या भोवतीची अर्थची मोशन, सनच्या भोवतीची अर्थची मोशन, अर्थ सनच्या भोवती त्या ठिकाणी रिव्हॉल्व होत असते. पण असं आहे का, आज अर्थ 24 तासामध्ये एक रिव्होल्यूशन कंप्लीट केलं आणि उद्या अर्थला, मग आज 24 तासात अर्थनं रिव्होल्यूशन कंप्लीट केलं, आजचा दिवस झाला 24 तासाचा, उद्या अर्थला कटाळा येऊ लागला, मग अर्थ हळूहळू फिरू लागली सनच्या भोवती, 25 तास लागले, दिवस 25 तासाचा झाला. मग अर्थला अजून कटाळा येऊ लागला, अर्थला एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी 30 तास लागले. बापा, अर्थला एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी 30 तास लागले, रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी 30 तास लागले, एक रोटेशन असं पूर्ण कंप्लीट करण्यासाठी अर्थला 30 तास लागले, दिवस झाला 30 तासाचा, 15 तास झोपा. या ठिकाणी जे आहे तर तसं होत नाही, तसं होत नाही. याचा अर्थ अर्थला दररोज सारखाच वेळ लागते. याचा अर्थ काय आहे, तर याचा अर्थ अर्थ ही कॉन्स्टंट स्पीडनं फिरते. म्हणजेच या ठिकाणी मोशन ऑफ एन अर्थ अराउंड द सन इज अन एक्झाम्पल ऑफ द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. त्याच्यानंतर या ठिकाणी मोशन, दुसरी गोष्ट मोशन, कोणाची मोशन, मोशन ऑफ अ टिप ऑफ अ हॉवर हँड, तास काटा, तास काटा आहे. आणि या तास काट्याचं शेवटचं टोक म्हणजे काय म्हणतात माहिती का, तास काट्याला म्हणतात हॉवर हँड, हॉवर हँड. मिनिट काट्याला काय म्हणते, तर मिनिट हँड, मिनिट हँड. आणि सेकंद काट्याला काय म्हणतील आता, सेकंड हँड, म्हणजे जुन्नी, ते नाही, सेकंड हँड. आणि याचं शेवटचं टोक, याचं शेवटचं टोक म्हणजे टीप ऑफ हॉवर हँड, हे शेवटचं टोक. या तास काट्याचं शेवटचं टोक म्हणजे टीप ऑफ हॉवर हँड, म्हणजे तास काट्याच्या शेवटच्या टोकाची मोशन, किंवा टीप ऑफ मिनिट हँड, मिनिट काट्याच्या शेवटच्या टोकाची मोशन, किंवा टीप ऑफ सेकंड हँड, सेकंड काट्याच्या शेवटच्या टोकाची मोशन. हे सगळ्या मोशन सर्क्युलर आहेत, पण कोणत्या, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहेत. कारण तास काट्याला पहिल्या वेळेस लागले होते 60 मिनिटं आणि दुसऱ्या वेळेस तास काटा 30 मिनिटात डायरेक्ट 12वर आला, त्याच्यानंतर 15 मिनिटात डायरेक्ट 12वर आला. असं होणार नाही. त्याला लागणारा वेळ, ते सर्क्युलर मोशन कंप्लीट करण्यासाठी त्याचा लागणारा वेळ हा ठरलेला आहे, त्याला तेवढाच वेळ लागते, तो कधीच बदलत नाही. म्हणजे a motion of a tip of a hour hand, a motion of a tip of a minute hand, a motion of a tip of a second hand, all these are the examples of uniform circular motion. या ठिकाणी motion, a motion of a tip of hour hand, hour hand, a motion of a motion of a tip of minute hand, a motion of a motion of a tip of second hand. त्याच्यानंतर या ठिकाणी मोशन ऑफ अ मून अराउंड द अर्थ. मून इज अ नॅचरल सॅटेलाइट ऑफ अर्थ. अ मोशन ऑफ अ मून अराउंड
the earth, all these are the examples of युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि जी मोशन युनिफॉर्म असते ती सर्क्युलर असतेच, पण प्रत्येक सर्क्युलर मोशन युनिफॉर्म असेलच याची गॅरंटी नाही. प्रत्येक युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ही सर्क्युलर असतेच, पण प्रत्येक सर्क्युलर युनिफॉर्म असेल याची गॅरंटी नाही. बुक कडे जातो जरासं, हे सर्क्युलर मोशन काय याचं डिस्कशन केलं. सर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे कुठे, हे बघ, हे हेडी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ड्यूरिंग द मोशन इफ द स्पीड ऑफ पार्टिकल रिमेन कॉन्स्टंट, कॉन्स्टंट म्हणजे सारखी. ड्यूरिंग द मोशन, ड्यूरिंग सर्क्युलर मोशन म्हणजे सर्क्युलर मोशन मध्ये इफ द स्पीड ऑफ पार्टिकल रिमेन कॉन्स्टंट, जर पार्टिकलची स्पीड कॉन्स्टंट राहत असेल तर इट इज कॉल्ड एज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. त्याला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणतात. UCM, UCM. चल या ठिकाणी जे आहे आपण थोडस या कॅरेक्टरिस्टिक्स बद्दल बोलू आणि कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये बोलल्याच्या नंतर चॅप्टर मध्ये आपण समोर जाण्याचा प्रयत्न करू. कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये पहिली कॅरेक्टरिस्टिक्स काय दिली बघा. इट इज अन ऍक्सलरेटेड मोशन ऍज द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी चेंजेस ऍट एव्हरी इन्स्टंट. इट इज अन ऍक्सलरेटेड मोशन. या ठिकाणी सर्क्युलर मोशन ही ऍक्सलरेटेड मोशन आहे. अरे सर, अरे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज ऑल्सो ऍक्सलरेटेड मोशन. Characteristics of circular motion. Characteristics of circular motion. Characteristics of circular motion. सब इजी है रे भाई, स्टडी करना पड़ता है. Characteristics of circular motion. पहिली कॅरेक्टरिस्टिक्स आहे सर्क्युलर मोशनची. सर्क्युलर मोशन इज अन ऍक्सलरेटेड मोशन. इट इज अन ऍक्सलरेटेड मोशन. सर्क्युलर मोशन लिहू का असं, तो सर्क्युलर मोशन इज अन ऍक्सलरेटेड मोशन. सर्क्युलर मोशन, सर्क्युलर मोशन इज अन ऍक्सलरेटेड मोशन. ऍक्सलरेटेड मोशन. आता बघ तुला प्रश्न विचारतो जरासा. या ठिकाणी मला सांग, एक पार्टिकल ची व्हेलॉसिटी इथं बी 10 मीटर पर सेकंद होती, इथं बी 10 मीटर पर सेकंद होती, इथं पण 10 मीटर पर सेकंद होती, इथं पण 10 मीटर पर सेकंदच होती. ऍक्सलरेशन म्हणजे काय? चेंज इन व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲज ऍक्सलरेशन. मी पहिले 10च्या स्पीडनं जाऊ लागलो, जाता जाता मग स्पीड वाढली, मग 20ची केली, मग 30ची स्पीड केली. चेंज इन व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲज ऍक्सलरेशन. व्हेलॉसिटी मध्ये जो काही चेंज होत असतो त्याला आपण ऍक्सलरेशन असं म्हणत असतो. चेंज इन व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲज ऍक्सलरेशन. मग इथं तर व्हेलॉसिटी मध्ये चेंज नाही, मग ही मोशन ऍक्सलरेटेड मोशन आहे का नाही, दॅट इज माय क्वेश्चन. ही मोशन ऍक्सलरेटेड मोशन आहे का नाही? नाही. वागल डोक्याच्या. मग हे पुस्तक वालं काय सांगायला, इट इज अन ऍक्सलरेटेड मोशन. इट म्हणजे कोण? सर्क्युलर मोशन, ऍक्सलरेटेड मोशन. आता हे तर म्हणाले सर्क्युलर मोशन हमेशा ऍक्सलरेटेड मोशन म्हणाले. ऍज द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी चेंजेस ऍट एव्हरी इन्स्टंट इट इज अन ऍक्सलरेटेड मोशन. लक्षात घे बाबा, सर्क्युलर मोशन हमेशा ऍक्सलरेटेड मोशन आहे. स्पीड इज कॉन्स्टंट हिअर. तू म्हणणं बी बरोबर आहे. स्पीड कॉन्स्टंट असेल तर ऍक्सलरेशन नसते. स्पीड कॉन्स्टंट आहे तर याचा अर्थ ऍक्सलरेशन नसते. स्पीड कॉन्स्टंट आहे. अरे याची स्पीड जरी कॉन्स्टंट असली, याची स्पीड जरी कॉन्स्टंट असली तरी सर्क्युलर मोशन मध्ये फिरणाऱ्या पार्टिकलची डायरेक्शन कशी असते? टॅन्जेन्शियल असते. हे पार्टिकल इथं आहे तेव्हा त्याची डायरेक्शन कोणीकडे? इकडं. पार्टिकल कसा चालला? पार्टिकल असा चालला, गुरु 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 फिरायला पार्टिकल.
आणि सर्क्युलर मोशन मध्ये फिरणाऱ्या पार्टिकलची डायरेक्शन कशी असते, तुला कधी बी कोण विचारलं तर त्याला सांग सर्क्युलर मोशन मध्ये फिरणाऱ्या पार्टिकलची डायरेक्शन ही टँजेन्शियल असते. व्हॉट इज अ टँजंट? अ लाईन सेगमेंट touching to the circle in only one point is called as a tangent. दहाव्या वर्गाला शिकलास ढोमळ्या. A line segment touching to the circle in only one point is called as tangent. स्पर्शिका मराठीमध्ये. तर या ठिकाणी सर्कलला एका आणि एकाच पॉइंट मध्ये जी लाईन टच करून जात असते त्याला आपण टँजंट म्हणतो. आणि सर्क्युलर मोशन मध्ये फिरणाऱ्या पार्टिकलची डायरेक्शन कशी असते, टँजेन्शियल असते. द डायरेक्शन ऑफ द पार्टिकल द डायरेक्शन इथंच लिहितो, काही अडचण नाही. द डायरेक्शन ऑफ द पार्टिकल performing circular motion परफॉर्म करणाऱ्या पार्टिकलची डायरेक्शन. परफॉर्म काय करायला, तर डान्स परफॉर्म करायला, म्हणजे डान्स करायला, परफॉर्म करणे. पार्टिकल काय करायला, डान्स करायला का नाही, सर्क्युलर मोशन परफॉर्म करायला. या ठिकाणी एखादा गाणं म्हणायला तर सॉन्ग परफॉर्म करायला. तसं या ठिकाणी द डायरेक्शन ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या पार्टिकलची डायरेक्शन काय असते, टँजेन्शियल. द डायरेक्शन ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन इज टँजेन्शियल असते. टँजेन्शियल इज ऑलवेज टँजेन्शियल, हमेशा टँजेन्शियल. is always tangential, is always हमेशा tangential. अरे सर तुला विचारलं एखाद्या सरांनी की बाबा सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या पार्टिकलची डायरेक्शन कशी असते, तर तू सांगशील त्याला की सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या पार्टिकलची डायरेक्शन टँजेन्शियल असते. टँजंट म्हणजे काय, लाईन सेगमेंट टचिंग टू द सर्कल इन ओनली वन सिंगल पॉइंट इज कॉल्ड एज टँजंट. जी लाईन सर्कलला एका आणि एकाच पॉइंट मध्ये टच करते सर त्याला टँजंट म्हणणार. तुला म्हणला ते सर की या ठिकाणी जे आहे हा पार्टिकल आहे ना, अशी मोशन आहे, पार्टिकल इथं आहे, तुला म्हणलं याची डायरेक्शन सांग, की तू काय करणार, फटकन लगे लाईन मारणार. म्हणजे या ठिकाणी अशी इथून इकडे लाईन मारणार, त्याला सांगणार याची डायरेक्ट, तिथून टँजंट काढणार. या पॉइंटला पार्टिकल आहे त्याची तुला डायरेक्शन विचारली, तू काय करशील, त्या ठिकाणी जे आहे टँजंट ड्रॉ करशील, त्याला तिथून अशी स्पर्शिका काढशील आणि सांगशील त्याला आता या पार्टिकलची डायरेक्शन इकडे आहे. तुला विचारलं इथे एक पार्टिकल आहे, या पार्टिकलची डायरेक्शन सांग, काय पोझिशन ही आहे, तू काय करशील त्या पॉइंटला अशी टँजंट ड्रॉ करशील. बस त्या पार्टिकलची डायरेक्शन कशी आहे, अशी आहे, खाली चालला ते सध्या. तुला जर समजा या ठिकाणी सांगितलं की पार्टिकल इथं आहे, पार्टिकलची डायरेक्शन कोणती आहे ते सांग. आता ज्याकडे पार्टिकल फिरायला तिकडे त्याची डायरेक्शन, तिकडे टँजंट काढशील. या पॉइंट पासून याला स्पर्श करून असेल तर तू सांगशील या पॉइंट पार्टिकलची डायरेक्शन सध्या इकडे आहे. तुला विचारलं एक पार्टिकल या ठिकाणी आहे, याची डायरेक्शन सांग. आता हे अशी मोशन आहे ना, तर जशी मोशन आहे तिकडे आपण ती टँजंट काढणार, इथून असे सरळ टँजंट काढणार. तर या पार्टिकलची डायरेक्शन अशी आहे. सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या पार्टिकलची डायरेक्शन ही टँजेन्शियल असते. मग ते युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करणारा असो का सिंपल सर्क्युलर मोशन परफॉर्म करणारा असो, त्या पार्टिकलची डायरेक्शन ही काय असते, तर या ठिकाणी टँजेन्शियल असते. त्या ठिकाणी टँजेन्शियल असते. ही गोष्ट तर लक्षात आली. मग तुला काय म्हणायलो मी, ही मोशन जी आहे ना, ही सर्क्युलर मोशन ऑलवेज ऍक्सलरेटेड असते म्हणाले पुस्तकवालं. सर्क्युलर मोशन ही ऑलवेज ऍक्सलरेटेड असते. तर सर हे सर्क्युलर मोशन ऍक्सलरेटेड मोशन आहे का नाही, तर ही मोशन ऍक्सलरेटेड मोशन आहे. सर याच्यात व्हेलॉसिटी तर चेंज होईना झाली. आतापर्यंत तर मास्तरनं सांगितलं आम्हाला की चेंज इन व्हेलॉसिटी इज कॉल्ड एज ऍक्सलरेशन. आणि इथं व्हेलॉसिटी मध्ये तर चेंज नाही, इथं दा इथं दा इथं दा, मग हे ऍक्सलरेटेड मोशन कशी. अरे बाबा याची व्हेलॉसिटी चेंज होईना झाली, पण प्रत्येक वेळेस पार्टिकलची पोझिशन, प्रत्येक वेळेस पार्टिकलची डायरेक्शन मात्र चेंज व्हाली.
या ठिकाणी पार्टिकल 10च्या स्पीडनं इकडे जाऊ लागला, पण इथं गेला तेव्हा पार्टिकल 10 मीटर पर सेकंडच्या स्पीडनं इकडे चालला. त्याची डायरेक्शन ऍट एनी इन्स्टंट, प्रत्येक इन्स्टंटला, प्रत्येक पॉइंटला त्याची डायरेक्शन बदलावी. समोर गेला, इथून अशी टँजेंट काढशील, प्रत्येक पॉइंटला त्या पार्टिकलची डायरेक्शन बदलायली. आणि पार्टिकल मध्ये जे ऍक्सलरेशन असते ते दोन गोष्टीमुळे असते. पार्टिकलची व्हेलॉसिटी चेंज होत असेल तरी तुम्ही काय म्हणणार, पार्टिकल ऍक्सलरेटेड आहे. आणि व्हेलॉसिटी चेंज होईना झाली पण डायरेक्शनच चेंज व्हाली तरी तुम्ही काय म्हणणार, ते पार्टिकलची मोशन कोणती आहे, ऍक्सलरेटेड मोशन आहे. ही पार्टिकलची मोशन ही ऍक्सलरेटेड आहे. काहून, त्याच्यात व्हेलॉसिटी चेंज होईना झाली पण ऍट एनी इन्स्टंट, प्रत्येक इन्स्टंटला म्हणजे प्रत्येक पॉइंटला, प्रत्येक इन्स्टंटला म्हणजे प्रत्येक पॉइंटला, ऍट एनी इन्स्टंट. इथं बघितलं तर पार्टिकलची डायरेक्शन इकडे होती, इथं बघितलं पार्टिकलची डायरेक्शन इकडे आहे, इथं बघितलं पार्टिकलची डायरेक्शन इकडे आहे. अरे व्हेलॉसिटी चेंज होईना पण पार्टिकलची डायरेक्शन चेंज व्हाली आणि डायरेक्शन चेंज झाल्यामुळे हा पार्टिकल ऍक्सलरेटेड मोशन मध्ये आहे. आणि सर्क्युलर मोशन मध्ये पार्टिकलची तुम्ही व्हेलॉसिटी कॉन्स्टंट ठेवू शकाल पण त्याची डायरेक्शन कशी कॉन्स्टंट ठेवणार. त्याची डायरेक्शन तर प्रत्येक ठिकाणी काय होईल, त्याची डायरेक्शन तर प्रत्येक वेळेस काय होत चालली, बदलत चालली. त्याची डायरेक्शन तर प्रत्येक वेळेस काय होत चालली, बदलत चालली. डायरेक्शन आपण कॉन्स्टंट ठेवूच शकत नाही. आणि दोन्हीपैकी एक जरी चेंज झालं तरी मोशन काय असते, ऍक्सलरेटेड मोशन असते. पार्टिकलची व्हेलॉसिटी जरी चेंज झाली तरी ऍक्सलरेटेड मोशन, डायरेक्शन चेंज झाली तरी ऍक्सलरेटेड मोशन, दोन्ही चेंज झाले तरी ऍक्सलरेटेड मोशन. दोन्ही जर कॉन्स्टंट राहत असतील, मी 10च्या स्पीडनं पळायलो एकाच डायरेक्शन मध्ये पळायलो तर मग माझे ऍक्सलरेटेड मोशन नाही, कॉन्स्टंट ऍक्सलरेशन आहे असं त्या ठिकाणी त्याला म्हणता येईल. पण या ठिकाणी जे आहे ही मोशन ऍक्सलरेटेड आहे. कशामुळे या मोशन मध्ये ऍक्सलरेशन आलं, कारण प्रत्येक पॉइंटला काय व्हाली, त्याची डायरेक्शन चेंज व्हाली. आणि डायरेक्शन चेंज होत असल्यामुळं या ठिकाणी सर्क्युलर मोशन ही ऑलवेज ऍक्सलरेटेड मोशन असते. जरी त्याची व्हेलॉसिटी चेंज कॉन्स्टंट ठेवली, व्हेलॉसिटीमुळे ऍक्सलरेशन नाही पण त्याची डायरेक्शन तर प्रत्येक पॉइंटला बदलतच जाते ना. सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या पार्टिकलची डायरेक्शन कशी सारखी राहील, इकडेच डायरेक्शन थोडीच राहते. पार्टिकल इथं गेला त्याची डायरेक्शन इकडे झाली आणि डायरेक्शन तर चेंज होते सर्क्युलर मोशन मध्ये. म्हणून सर्क्युलर मोशन इज अन ऍक्सलरेटेड मोशन. हे टॉपिक मध्ये तुला समजून सांगितलं रे बाबा पहिल्या पॉइंट मध्ये. या ठिकाणी काय सांगितलं बघ, इट इज अन ऍक्सलरेटेड मोशन. सर्क्युलर मोशन हे इट कोणासाठी आला, सर्क्युलर मोशन साठी. कारण कॅरेक्टरिस्टिक्स कोणाचं लिहायचे, सर्क्युलर मोशनच्या लिहायला. सर्क्युलर मोशन इज अन ऍक्सलरेटेड मोशन. कशामुळे, ऍज द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी चेंजेस ऍट एव्हरी इन्स्टंट. व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड चेंज होईना, प्रत्येक ठिकाणी 10च आहे पण डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी चेंजेस ऍट एव्हरी इन्स्टंट, प्रत्येक पॉइंटला व्हेलॉसिटीची डायरेक्शन बदलायली. ऍज द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी चेंजेस ऍट एव्हरी इन्स्टंट, इट इज अन ऍक्सलरेटेड मोशन. म्हणून ती ऍक्सलरेटेड मोशन आहे. या ठिकाणी द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी, इथं व्हेलॉसिटीची डायरेक्शन अशी होती, इथं व्हेलॉसिटीची डायरेक्शन अशी आहे. मॅग्निट्यूड व्हेलॉसिटीचं चेंज होईना झालं, मॅग्निट्यूड तेच आहे बट द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी चेंजेस ऍट एव्हरी इन्स्टंट. देअरफॉर द सर्क्युलर मोशन इज अन ऍक्सलरेटेड मोशन. सर्क्युलर मोशन ऍक्सलरेटेड मोशन कशामुळे आहे असं जर विचारलं तर त्याचं रिझन सांगशील की सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या पार्टिकलची प्रत्येक पॉइंटला डायरेक्शन बदलत जाते आणि चेंज इन डायरेक्शन इज ऑल्सो कॉल्ड ॲज ऍक्सलरेशन. चेंज इन मॅग्निट्यूड इज ऑल्सो कॉल्ड ॲज ऍक्सलरेशन. हे मॅग्निट्यूड जरी आकडा जरी चेंज व्हायला तरी ऍक्सलरेशन आहे आणि डायरेक्शन चेंज होत असेल तरी मी ऍक्सलरेशन आहे. इथं प्रत्येक इन्स्टंटलाच डायरेक्शन चेंज होते. As the direction of velocity changes at every instant. बुक वाला काय म्हणायला, टेक्स्ट बुक मध्ये तुला काय सांगितलं, टेक्स्ट बुक मध्ये तुला सांगितलं तर as the direction of velocity, as the direction of velocity changes at every instant, as the direction of velocity changes at every instant. डायरेक्शन व्हेलॉसिटीची प्रत्येक ठिकाणी चेंज व्हावी म्हणून इट इज अन ऍक्सलरेटेड मोशन. म्हणून सर्क्युलर मोशन इज अन ऍक्सलरेटेड मोशन. म्हणून सर्क्युलर मोशन is an accelerated
मोशन हो गया भाई कॅरेक्टरिस्टिक्स पहिली दोनच तर कॅरेक्टरिस्टिक्स दिल्या पहिली तुला समजून सांगितली आता तुला समजली असेल सर्क्युलर मोशन काय ऍक्सलरेटेड मोशन आहे सर म्हणला सगळे पार्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये फिरायला आणि प्रत्येक पॉइंटला पार्टिकलची व्हेलॉसिटी 10 मीटर पर सेकंदच आहे तर मला सांग ही मोशन ऍक्सलरेटेड आहे का नाही तर त्याला सांगा ही सर्क्युलर मोशन ऑलवेज ऍक्सलरेटेड असते मॅग्निट्यूड व्हेलॉसिटी जरी कॉन्स्टंट ठेवलं सर तर प्रत्येक पॉइंटला व्हेलॉसिटीची डायरेक्शन बदलत राहते आणि म्हणून व्हेलॉसिटी सर्क्युलर मोशन ऍक्सलरेटेड मोशन आहे चल दुसरं इट इज अ पेरियोडिक मोशन भानगड इट इज अ पेरियोडिक मोशन ड्यूरिंग मोशन particle repeat its path along the same trajectory thus the motion is a periodic space it is a periodic motion दुसरी जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे सर्क्युलर मोशन इज अ पेरियोडिक मोशन हा सर पेरियोडिक काय सर्क्युलर मोशन इज अ पेरियोडिक मोशन सर्क्युलर मोशन is a periodic motion बोलू नको माय मला बी लय गरमी व्हाली तू तरी तिकडं आज मी तर एवढ्या लाईटाच्या समोर हाव लाईट गेली मला बी माहित आहे काय करू आता लाईट का माझ्या घरची आहे काय एक वटली होय ती आली तिकडून बंबाई या ठिकाणी लक्षात घे इकडं लक्षात घे या ठिकाणी सर्क्युलर मोशन इज अ पेरियोडिक मोशन विच मोशन इज कॉल्ड एज पेरियोडिक मोशन आज अरे भाई मैदान में या ठिकाणी बघा हे अच्छा गेला अच्छा आला अच्छा गेला अच्छा आला अच्छा गेला अच्छा आला अच्छा गेला अच्छा आला याचा पाथ एकच आहे ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे पण याचा पाथ एकच आहे असं चाललं असं वापस यालं असं चाललं असा वापस याला असं चाललं असा वापस याला जर मोशन परफॉर्म करणाऱ्या पार्टिकलचा पाथ एकच असेल एका ठराविक पिरियडच्या नंतर पुन्हा ते त्याच पाथनं वापस यालं आणि त्याच पाथनं तिकडे चाललं एकच पाथ असेल तर त्यावेळेस ही मोशन ही पेरियोडिक मोशन म्हणतात याला जर त्या पार्टिकल मोशन परफॉर्म करणाऱ्या पार्टिकलचा पाथ एकच असेल एका विशिष्ट पाथच्या नंतर पार्टिकल पुन्हा तिथंच येत असेल तर दॅट मोशन इज कॉल्ड एज पेरियोडिक मोशन या मोशनला पेरियोडिक मोशन म्हणतात या ठिकाणी तुझ्या घरी तू मशीन कपडे शिवायला फाटलेले त्या मशीनची जी निडल आहे सुई आहे ती तिथं चालली पुन्हा वापस आली चालली पुन्हा वापस आली तर त्या सुईची जी मोशन आहे पाथ एकच आहे लक्षात घे इकडे लक्ष दे ती सुद्धा मोशन पेरियोडिक मोशन आहे दुसरी गोष्ट लक्षात घे इकडं तिसरी गोष्ट तुझ्या घरी झोका आहे तू झोका धरला असा वडला पंचमीचा दिला झोका समोर चालला पाठीमागे याला पाथ एकच आहे पार्टिकल मोशन मध्ये आहे पण पाथ एक असल दॅट मोशन इज कॉल्ड एज पेरियोडिक मोशन मग सर्क्युलर मोशन पेरियोडिक मोशन काऊन होऊ शकत नाही कारण पार्टिकल इथून निघाला असा 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 चालला पुन्हा त्याच पाथनं फिरायला हे पार्टिकल दुसरा पाथ त्यानं त्या ठिकाणी नाही त्याच पाथनं फिरायला म्हणून सर्क्युलर मोशन इज अ पेरियोडिक मोशन जी बी कोणती मोशन असेल त्या मोशन मध्ये जर जो ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे तर ते जर एकच पाथ जर फॉलो करत असेल म्हणजे एकाच पाथनं जर फिरत असेल तर त्यावेळेस त्या मोशनला पेरियोडिक मोशन म्हणतात आणि सर्क्युलर मोशन परफॉर्म करणारा पार्टिकल हेच त्याच्यामध्ये फिरते आता घडीचे काटे काय पहिले असे सर्क्युलर मोशन असे फिरू लागले मग बाहेर आले मग तिकडे गेले कोणीकडे फिरायला तसं होणार नाही पाथ तर त्याचा एकच आहे त्या घडीमध्येच तो फिरणार आहे या ठिकाणी तू ग्राउंडला रनिंग करायला उद्या भरतीची तयारी करायला ग्राउंडला गेला आणि ट्रॅक जो आहे तो गोल आहे आणि त्या गोल ट्रॅक मध्ये तू फिरायला तर तुझी सुद्धा मोशन कोणती आहे तर पेरियोडिक मोशन आहे अरे पेरियोडिक मोशन म्हणजे पार्टिकल मोशन परफॉर्म करणारा पार्टिकल जर सेम फॉलो करत असत दॅट मोशन इज कॉल्ड एज पेरियोडिक मोशन आणि सर्क्युलर मोशन मध्ये पार्टिकल सेमच पाथ फॉलो करते त्याच्यामुळे त्याला पेरियोडिक मोशन असं म्हणतात आणि तेच बुक मध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे बघ ड्युरिंग द मोशन पार्टिकल रिपीट इट्स पाथ अलॉंग द सेम ट्रॅजेक्टरी आली लाईट
हा, लाईट आली बाप. ड्युरिंग द मोशन, बरं झालं या ठिकाणी. ड्युरिंग द मोशन वेळ होत आला का? बरं, 5 मिनिटं एवढी कॅरेक्टरिस्टिक सांगितली की थांबू. या ठिकाणी जे आहे बघा, ड्युरिंग द मोशन, इकडे लक्ष दे. उद्या उत्तर द्यायचं नाही का तुला वर्गात? हुशार हुशार म्हणून घ्यायचं नाही. ड्युरिंग द मोशन बघा, पेरियोडिक मोशन काय? ड्युरिंग द मोशन द पार्टिकल रिपीट्स द पाथ, रिपीट इट्स पाथ अलॉंग द सेम ट्रॅजेटरी. सेम ट्रॅजेटरीनं ते पाथ रिपीट करत असते. शांत बसा रे. ड्युरिंग द मोशन, ड्युरिंग द मोशन, ड्युरिंग द मोशन, ड्युरिंग द मोशन particle repeat its path, particle repeat its path along the same trajectory, same trajectory. बस, that is the second characteristics. हे दुसरी कॅरेक्टरिस्टिक्स आहे. हे लक्षात ठेवा. तर तू ऐकायची तयारी नाही तर माझी तर या ओमेगावर बी बोलायची तयारी आहे अजून. हे जे आला हे का वय, तू अजून बी घुमशाम आहे. बाण एकदा वरी दाखवला, दुसऱ्या वेळेस बाण खाली दाखवला, काऊन वरी काऊन खाली. का वय बाण म्हणजे? बाण म्हणजे का वय? हे का वय? डब्ल्यू होय का? या ठिकाणी बघा, याच्यामध्ये बघा, हे लक्षात ठेवा. हे समोर या चॅप्टर मध्ये अख्खा चॅप्टर समजण्यासाठी हे लागणार आहे. एका साईडला लिहितो मी ट्रान्सलेशनल मोशन. आतापर्यंत तुम्ही जी मोशन शिकले ती मोशन होती ट्रान्सलेशनल मोशन, किंवा त्या मोशनला लिनियर मोशन असे म्हणतात. आता आपण जे शिकायलो ते सर्क्युलर मोशन, सर्क्युलर मोशन, सर्क्युलर मोशन, रोटेशनल मोशन त्याच्यानंतर शिकणार आहोत. तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, एक गोष्ट लक्षात घ्या. याच्यामध्ये या ठिकाणी याच्यामध्ये या ठिकाणी 1 2 3 4 समोर बरंच आहे, पण सध्या सुरुवातीला लागणार तेवढं सांगतो. या ठिकाणी लिनियर मोशन मध्ये जी डिस्प्लेसमेंट असते त्याला कोणतं डिस्प्लेसमेंट म्हणतो आपण? लिनियर डिस्प्लेसमेंट. लिनियर मोशन मध्ये जे डिस्प्लेसमेंट असते त्याला आपण लिनियर डिस्प्लेसमेंट म्हणत असतो. आणि सर्क्युलर मोशन मध्ये जे डिस्प्लेसमेंट असते त्याला आपण अँगुलर डिस्प्लेसमेंट, अँगुलर डिस्प्लेसमेंट असं म्हणत असतो. अँगुलर डिस्प्लेसमेंट असं म्हणत असतो. लिनियर मोशन मध्ये जी व्हेलॉसिटी असते त्याला आपण लिनियर व्हेलॉसिटी म्हणतो. लिनियर व्हेलॉसिटी म्हणतो. लिनियर व्हेलॉसिटी म्हणतो. आणि सर्क्युलर मोशन मध्ये जी व्हेलॉसिटी असते त्याला आपण अँगुलर व्हेलॉसिटी म्हणतो. अँगुलर व्हेलॉसिटी म्हणतो. अँगुलर व्हेलॉसिटी म्हणतो. लिनियर मोशन मध्ये जे ऍक्सेलरेशन असते त्याला आपण लिनियर ऍक्सेलरेशन म्हणतो. लिनियर ऍक्सेलरेशन म्हणतो. आणि सर्क्युलर मोशन मध्ये जे ऍक्सेलरेशन असते त्याला आपण अँगुलर ऍक्सेलरेशन म्हणतो. अँगुलर ऍक्सेलरेशन म्हणतो. ऍक्सेलरेशन असं म्हणतो. आता हे महत्वाचं नाही. महत्वाचं जे आहे
ते असं आहे. जे महत्वाचं आहे इथं या ठिकाणी ते असं महत्वाचं आहे. लिनियर डिस्प्लेसमेंटचा सिम्बॉल काय असते? यस यस, यक्स यक्स, वाय वाय किंवा झेड. किंवा झेड. लक्षात ठेव, लिनियर डिस्प्लेसमेंटचा सिम्बॉल यस, एक्स, वाय किंवा झेड असते आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा सिम्बॉल थीटा थीटा असते. अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा सिम्बॉल. लिनियर व्हेलॉसिटीचा सिम्बॉल व्ही व्ही असते. अँग्युलर व्हेलॉसिटीचा सिम्बॉल ओमेगा. ओमेगा असते. तिथं जे डब्ल्यू होता ते डब्ल्यू नव्हता, ते ओमेगा होता. ते अँग्युलर व्हेलॉसिटीचा सिम्बॉल. या ठिकाणी लिनियर ऍक्सलरेशनचा सिम्बॉल ए ए असते. अँग्युलर ऍक्सलरेशनचा सिम्बॉल अल्फा. अल्फा असते. त्याच्यानंतर या ठिकाणी लिनियर डिस्प्लेसमेंटचं एसआय युनिट मीटर मीटर असते आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं एसआय युनिट रेडियन रॅडियन असते. लिनियर व्हेलॉसिटीचं एसआय युनिट मीटर पर सेकंद. मीटर पर सेकंद असते. अँग्युलर व्हेलॉसिटीचं एसआय युनिट रेडियन पर सेकंद. रॅडियन पर सेकंद असते. रॅडियन पर सेकंद असते. या ठिकाणी लिनियर ऍक्सलरेशनचं एसआय युनिट मीटर पर सेकंद स्क्वेअर. मीटर पर सेकंद स्क्वेअर असते. अँग्युलर ऍक्सलरेशनचं एसआय युनिट रेडियन पर सेकंद स्क्वेअर. रॅडियन पर सेकंद स्क्वेअर. सेकंद स्क्वेअर असते. इकडं जे मोमेंटम असते त्याला कोणतं मोमेंटम म्हणतो आपण? लिनियर मोमेंटम. या ठिकाणी लिनियर मोमेंटम म्हणतो. लिनियर मोमेंटम म्हणतो. आणि इकडे जे मोमेंटम असते त्याला आपण कोणतं मोमेंटम म्हणतो? अँगुलर मोमेंटम. अँगुलर मोमेंटम म्हणतो. अँगुलर मोमेंटम म्हणतो. लिनियर मोमेंटमचा सिम्बॉल पी असते आणि अँगुलर मोमेंटमचा सिम्बॉल एल असते. लिनियर मोमेंटमचं एसआय युनिट किलोग्राम मीटर पर सेकंद. किलोग्राम मीटर पर सेकंद असते. अँगुलर मोमेंटमचं एसआय युनिट ग्राम सेंटीमीटर पर सेकंद. नाही अँगुलर मोमेंटमची रेडियन. रॅडियन येणार. नाही. अँगुलर मोमेंटमचा फॉर्म्युला अँगुलर मोमेंटमचा फॉर्म्युला लिनियर मोमेंटम इंटू परपेंडिकुलर डिस्टन्स. त्यानुसार त्या फॉर्म्युल्यानुसार काय किलोग्राम किलोग्राम मीटर स्क्वेअर मीटर स्क्वेअर पर सेकंद. पर सेकंड. दॅट इज द अँगुलर मोमेंटम. इतकी इनिशियल माहिती तुझ्याकडे असणं आवश्यक आहे. तर तुला या ठिकाणी मला सांगता येईल जे ओमेगा आला इथं, ओमेगाच्या नंतर या ठिकाणी जे आहे समोर या ठिकाणी जे आहे ओमेगाच्या नंतर हा व्ही आला, व्हीच्या नंतर हा ए आला, या ठिकाणी आर आला, या ठिकाणी थीटा आला, या ठिकाणी थीटा आला, या ठिकाणी यस आला. या ठिकाणी हे तुला सांगता येण्यासाठी या ठिकाणी तुला एवढं या ठिकाणी माहिती असणं, या सिम्बॉल बद्दल माहिती असणं या ठिकाणी आवश्यक आहे. या ठिकाणी आपण